आपल्याला पाहायला मिळते आणि षटक क्रमांक पहिला घेऊन गोलंदाज तयार होतोय स्वप्नील. पहिलाच बॉल अगदी चांगला होता, बॅक ऑफ द लेन टाकलेला हा चेंडू. ऑफ साईडला खेळण्याचा मनसुबा फलंदाजाचा जरूर होता, परंतु अगदी बॉलरच्या हातामध्ये स्ट्रेट टू द बॉलर खेळला गेलाय. कुठल्याही प्रकारची धाव इथे मिळाली नाही. पाहूया षटकातील दुसरा बॉल घेऊन पुन्हा एकदा स्वप्नील तयार गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र चांगला फटका पूल केलेला आहे, चेंडू बराच काळ हवेत, क्षेत्ररक्षक तिथे त्या चांगलं जजमेंट, अतिशय सुंदर टिपलाय कॅच, गॉन. देखील तुम्हाला माहित आहेत, आयोजकाच्या भूमिकेमध्ये मनाचे राजे ग्रुप वेडी आहेत, परंतु मास्टर माइंड म्हणून ओळख जर कोणाची असेल तर SP बॉयज अर्थातच शुभमजी पादे. या स्पर्धेकरिता आपण पाहतोय चमचमीत ट्रॉफीज अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रथम चषक जो आहे तो आपल्याला सौजन्य झालेला आहे माजी उपसरपंच अथवा तथाच ग्रामपंचायत सदस्य सौ नेहा वैभव वैती यांच्या वतीने. त्यांचे खूप खूप धन्यवाद आणि आभार. द्वितीय क्रमांक चषक सौजन्य झालंय श्री शैलेश भिकाजी पाटील ग्रामपंचायत सदस्य वेडी यांच्याकडनं. तृतीय क्रमांक चषक सौजन्य झालंय कुमार अक्षय राजेंद्र शेलार यांच्याकडनं. चतुर्थ क्रमांकाचं चषक सौजन्य झालंय स्वर्गीय सुमन दत्तात्रय म्हात्रे यांच्या स्मरणार्थ कुमार राज दीपक म्हात्रे यांच्याकडनं. आणि पाचव्या क्रमांकाचं चषक सौजन्य झालंय श्री अभय शेलार यांच्याकडनं. पाचव्या क्रमांकाचं आपण पाहतो अतिशय सुंदर अशी ट्रॉफी देखील आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर मालिका वीर करता मात्र सौजन्य झालंय नितीन मोरेश्वर वैती आणि स्मिथ गोल्ड ओनर यांच्याकडनं. ते मात्र पुन्हा एकदा पुढील बॉल थोडासा खाली राहिलेला हा चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. त्याचबरोबर खास पारितोषिक आपण पाहतोय शिस्तप्रिय संघाकरिता. तुम्ही मैदानामध्ये कसे राहता, कशी डिसिप्लिन पाळता, शिस्त कशी पाळता, ओव्हर रेट कशा प्रकारे पाळता, कुठल्याही प्रकारचं गैरवर्तन तुम्ही करत नाहीत हे देखील पाहिलं जाणार आहे. आणि शिस्तप्रिय संघाकरिता देखील खास स्पेशल प्राइज इथे ठेवलं गेलंय श्री राहुल अरविंद कवळी यांच्याकडनं. इथे मात्र चांगला फटका अलॉंग द ग्राउंड चेंडूला खेळलाय मिड ऑनच्या दिशेला. क्षेत्ररक्षक तिथे आहेत, फेकी योग्य नव्हती परंतु बॅकअप चांगल्या प्रकारे झालेला आहे, कव्हरअप चांगल्या प्रकारे केलं आणि या एका धावेच्या मदतीने धाव संख्या आपण पाहतोय तर धाव संख्या आता झाली आहे धाव फलकावरती 1. अतिशय चांगली ही स्पर्धा, स्पर्धेचा आजचा पहिला दिवस. आमंत्रित संघांना इथे मात्र प्राधान्य दिलं गेलंय आजच्या दिवसात. षटकातील पुढील बॉल यावेळेला मात्र काय क्लास फटका, आउटस्टँडिंग इनक्रेडिबल हिट, आउट ऑफ द पार्क, सिक्सर, षटकार. टाकण्याचा प्रयत्न जरूर होता परंतु बॅटर अनिकेतने ओळखलं आणि अगदी चांगल्या प्रकारे पिक केलं त्या चेंडूला. षटकाराची मोहर तिथे उमटवली आणि या षटकाराच्या सहाय्याने धाव संख्या झाली आहे धाव फलकावर 7. षटकातील शेवटचा बॉल इथे मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न मात्र सफल. गोलंदाज ठरलाय डॉट टाकण्यामध्ये यशस्वी. या डॉट बॉलने झाली आहे षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झालेला आहे. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धाव संख्या झाली आहे धाव फलकावरती 1 गडी बाद 7. तिरंगाई करू नका प्लीज, विनंती आहे. त्वरित आपलं क्षेत्ररक्षण सजवा, नवीन गोलंदाजाला गोलंदाजी मार्क वरती आणा. काय जबरदस्त अप्रतिम फटका पाहायला मिळाला होता या अगोदरच्या षटकामध्ये.
स्टँड अँड डिलिव्हर्ड शॉट जरूर पाहायला मिळाला होता अनिकेतच्या माध्यमातून. पहिल्या षटकाचा खेळ झाला. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावसंख्या झाली आहे धाव फलकावरती 7. षटक क्रमांक दुसरा हाताळण्याकरिता सज्ज झालेला आहे गोलंदाज. गोलंदाजी मार्क वरती रघु. चला नंदाडे टीम बराच वेळ तिथे घेतला जातोय मैदानात. आयोजकांच्या वतीने सूचना येत आहेत. चोवीस मिनिटात तुम्हाला 4 षटक हाताळणं हे बंधनकारक आहे. थोडस वॉर्न करा अंपायर प्लीज. षटक क्रमांक दुसरा हाताळण्याकरता सज्ज होतोय गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर रघु. यावेळेला मात्र चांगला बॉल होता. बॅटचा वरचा एज लागलाय आणि अगदी चांगला असा झेल टिपलाय. शॉट फाईन लेगला जसप्रीत बुमराह कॉपीबुक स्टाईलने रघुने मात्र तंबूच्या आसऱ्याला पाठवले. फलंदाजाला गॉन. करा तर तुम्ही योग्य त्या वेळेत तिथे क्रीजवर पोहोचला नाही तर तिथूनच तुम्हाला टाइम आउट या नियमानुसार पुन्हा माघारी परतावं लागेल. मग तुम्हाला माहित असायला हवं की आता हा फलंदाज बाद झाला त्यानंतर कोणाला पाठवायचा आहे. कारण की टेनिस बॉल क्रिकेटमध्ये फक्त तुम्हाला बॅट घेऊन मैदानामध्ये जायचं आहे. कुठल्याही प्रकारची पॅड घालायचं नाहीये, हँड ग्लोव्स घालायचं नाहीये, हेल्मेट परिधान करायचं नाहीये. तेव्हा या गोष्टीची दखल सर्वांनी घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आर्थिक सहाय्य या स्पर्धेच्या माध्यमातून देखील झालेलं आहे. श्री बंटी दादा क्रिकेटवरती त्यांचं अविरत प्रेम हे मात्र आपल्याला पाहायला मिळतंय. 11,000 रुपयांचं योगदान बंटी दादाने दिलं आहे. त्याचबरोबर श्री नचिकेत पाटील सरपंच साहेब यांच्याकडनं देखील 11,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य मंडळाला झालंय. त्यांचं मंडळ अगदी टाळे वाजून स्वागत करते. खूप खूप धन्यवाद आणि मनापासून आभार. नवीन फलंदाज आता गेलेला आहे क्रीजवर. 4थ्या क्रमांकावरती वैभव. रघु षटकातील दुसरा बॉल घेऊन पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न केलेला आहे. फिल्डर तिथे आहेत. सेकंड अटेम्प्टला यावेळेला अतिशय चांगला झेल 2 बॉलवर मिळवतोय रघु. 2 विकेट. अब आइए गाना खत्म हुआ है, आप यहाँ पर आके आराम कीजिए. चला नवीन फलंदाज आता जातोय मैदानाच्या आतमध्ये. प्रतीक रघु काय कमालीची गोलंदाजी. 2 बॉलवरती 2 धक्के दिलेले आहेत मांडी बॉयज या संघाला. आता मात्र बॅकफुट वरती गेलेला आहे मांडी बॉयज संघ असं म्हणणं वावगं ठरणार नाहीये. ते मात्र ऑन हॅट्रिक बॉल आपण पाहिलं तर बराच बाहेर जातोय. डाऊन द लेग हा चेंडू गेलेला आहे आणि वाईटच्या माध्यमातून धाव संख्या आपण पाहिलं तर धाव संख्या झाली आहे धाव फलकावरती 1. संजय जीन कडनं मात्र इथे आपण पाहू शकतायत संजय बोबाडे यांच्याकडनं राजूला 50 रुपये. डान्सर राजू. पाहूया षटकातील पुढील बॉल. पुन्हा एकदा लाईन अँड लेंथ मात्र भरकटली गेली आहे. पहिले 2 चेंडू अगदी योग्य प्रकारे हाताळले गेलेले आहेत गोलंदाज रघुने. परंतु त्यानंतर वाईटची मालिका ही सातत्यानं पाहायला मिळते आहे रघुच्या माध्यमातून. कंट्रोल असणं खूप गरजेचं आहे. पाहूया षटकातील तिसरा बॉल. पुन्हा एकदा घेऊन गोलंदाज रघु तयार. ओ हो व्हॉट बॉल. अतिशय चांगला बॉल. साइडम ऍक्शन जर पाहिली तर प्रॉपर जसप्रीत बुमराह ज्यानं मात्र ऑस्ट्रेलियामध्ये डंका वाजवला. 275 धावांनी ऐतिहासिक टेस्ट मॅच मध्ये मात्र विजय संपादित करून दिला भारतीय संघाला. टीम वर्क हे खूप महत्वाचं आहे आणि तेच टीम वर्क जपताना आपल्याला जरूर पाहायला मिळालं भारतीय टीमच्या माध्यमातून ऑस्ट्रेलियात.
2024 हे वर्ष जर आपण पाहिलं तर खूप चांगलं आहे भारतीय संघासाठी, कारण की T20 वर्ल्ड कप संबंध भारतीयांची मान मात्र उंचावली गेली. कॅच ऑफ द सेंचुरी देखील आपण अनुभवला सूर्यकुमार यादवचा, आणि त्यानंतर फ्रेम मध्ये देखील आला हार्दिक पांड्या. पाहूया षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा घेऊन गोलंदाज रघु तयार. यावेळेला मात्र चांगला फटका, ट्रेडमार्क शॉट पाहायला मिळतोय. षटकार 6 धावा. काय जबरदस्त फटका इथे पाहायला मिळालाय. या षटकाराच्या सहाय्याने धावसंख्या आपण पाहिलं तर धावसंख्या आता झाली आहे धाव फलकावरती 16. खोलवर टप्प्यात टाकलेला हा चेंडू अगदी हुबेहूब जसप्रीत बुमराह प्रेमात पाडले या गोलंदाजाने. काय कमालीची गोलंदाजी. इथे आपण पाहिलं तर षटकाची झालेली आहे समाप्ती. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 2 षटकांच्या खेळानंतर धाव संख्या धाव फलकावरती झाली आहे मांडे बॉईज या संघाची 3 गडी बाद 17. मात्र जाणतात की प्रेक्षकांना काय हवंय आणि तीच गाणी मात्र योग्य प्रकारे कॅन्डीच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. एक चांगला वाद्यवृंद आहे सफाळी विभागातील विठ्ठलवाडी गावचा. 2 षटकं झालेली आहेत. आपण बॉलिंग अनालिसिस पाहिलं तर स्वप्नीलच्या पहिल्या षटकामध्ये 7 धावा, त्यानंतर रघुच्या षटकामध्ये 10, त्यानंतर षटक क्रमांक 3 आता साहिल घेऊन येतोय. षटक क्रमांक 3 घेऊन येतोय गोलंदाज साहिल. 100 रुपये नक्कीच. षटकार मारला तर संजय बोबाडे यांच्याकडनं 100 रुपयांचं पारितोषिक. इथे मात्र डाऊन द लेग चेंडू जाताना निश्चितपणे दिसतोय. पंच म्हणतायत की हा खराब चेंडू आहे. पुन्हा एकदा नव्यानं हा चेंडू टाकावा लागेल साहिलला. बघा पहिल्याच बॉलवर जर या षटकाच्या पहिल्याच बॉलवर षटकार आला तर संजय बोबाडे यांच्याकडनं 100 रुपयांचं पारितोषिक. पाहूया षटकातील पहिला बॉल. इथे मात्र बॅकफुटला गेलेले आहेत. अगदी चांगला फटका गॅप मध्ये खेळलेला आहे. चेंडू जातोय थर्डमॅनच्या दिशेला. चेंडू गेलाय सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार 4 धावा. धन्यवाद. डान्सिंग अंपायर नाहीत पण डान्सिंग राजू जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय चांगला फटका लेटकटचा फटका पाहायला मिळाला. चौकाराच्या साह्याने धाव संख्या झाली आहे 22. पुन्हा एकदा खाली टाकलेला चेंडू हळवारपणे चेंडूला खेळला. जेंटल पुश तिथे पाहायला मिळते. लॉंग ऑफच्या दिशेला चेंडू गेलाय. चांगलं क्षेत्ररक्षण काय कमालीचा थ्रो पाहायला मिळालाय. अप्रतिम. आणि इथे जर आपण पाहतोय तर धाव संख्येला आकार दिला जातोय. धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावर धाव संख्या झाली 23. ओ हो व्हॉट बॉल. याचं उत्तर मात्र फलंदाजाकडे नव्हतं. क्लीन बोल्ड दांडी. एक धक्का लागतोय. चौथा धक्का हा लागलेला आहे मांडे बॉईज या संघाला.
4 गडी बाद झाली आहेत. धाव संख्या आपण पाहिलं तर धाव संख्या झाली आहे धाव फलकावर 23 धावा, 23 रन्स ऑन दी बोर्ड. षटकातील चेंडू आतापर्यंत झालेले आहेत 3. 14 चेंडू घेऊन गोलंदाज तयार. फुलटॉस चेंडू आपल्या अंदाजामध्ये खेळलाय. सीमा रेषेच्या पलीकडे चेंडू जातोय. षटकार 6 धावा. तर टायमिंग सहित खेळणं ते महत्वाचं आणि ते योग्य टायमिंग इथे फलंदाजाने साध्य केलंय. पाहूया षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा गोलंदाज घेऊन येतोय. यावेळेला मात्र मोठा फटका पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न चातुर्य मात्र बाळगलं गोलंदाजाने. अगदी वेगात टाकलेला हा चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. डॉट बॉल जरूर गेलाय. धावसंख्या आपण पाहू शकलात तर धावसंख्या आता झाली आहे धाव फलकावर 29, 29 धावा. डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न, बॉटम हँडचा केलेला वापर, स्क्वेअर लेगच्या दिशेला चेंडू जातोय. एकदा घेतले दुसऱ्याचा तिथे प्रयत्न आणि 2 धावा अगदी चांगल्या प्रकारे परिपूर्ण केल्या गेलेल्या आहेत. बघा जी थोडीशी नरमाई फिल्डरकडनं झाली आणि त्यामुळेच मात्र ऍक्टिव्ह होताना हे दोन्ही बॅटर आपल्याला दिसले. होकार दिला आणि तो होकार अगदी पूर्णत्वास नेताना 2 धावा इथे पाहायला मिळाल्या आणि या 2 धावांनी झाली आहे षटकाची समाप्ती. 3 षटकांचा खेळ झालेला आहे. 3 षटकांच्या खेळानंतर धाव संख्या मांडे बॉईज या संघाची झालेली आहे 4 गडी बाद 31. पुन्हा एकदा सर्व श्रोत्यांचं जे युट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत त्यांचं करूया आपण हार्दिक स्वागत. मैदानावर देखील उपस्थित खेळाडू वर्ग आणि प्रेक्षक वर्ग आहेत त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे मनाचे राजे ग्रुप चषक 2024 मध्ये. यानंतरची लढत आपण पाहणार आहोत स्वामी समर्थ वेडी विरुद्ध तोडफोड विराथन. दोन्ही संघाच्या कॅप्टन्सना विनंती आहे की आपण टॉस करण्याकरिता इथे यायचंय. जसं हे षटक संपेल आपण त्वरित टॉस बॉक्सच्या दिशेने जाणार आहोत. शेवटचा आणि अंतिम षटक या सत्रातील हाताळण्याकरिता सज्ज आता झालाय. गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती संकेत. पहिलं षटक आपण पाहिलं 7 धावा पाहायला मिळाल्या. दुसऱ्या षटकात 10, तिसऱ्यामध्ये 14. आता या शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये या सत्रातील किती धावा जमवल्या जातील. इथे मात्र पहिल्याच बॉलवरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू बराच हवेमध्ये आहे. विकेट किपर आणि गोलंदाज दोघंही समोरासमोर आले, एकमेकांना थडकले आणि त्याचा फायदा दोन्ही फलंदाजांनी. अगदी ऍक्टिव्ह होते, चपळ होते आणि इथे धाव मात्र परिपूर्ण केल्यात. धाव संख्या जर आपण पाहू शकलात तर आता झालेली आहे धाव फलकावर धाव संख्या झाली आहे धाव फलकावरती 33. अजूनही उर्वरित 5 चेंडू बाकी आहेत. संकेत पुन्हा एकदा तयार. फलंदाजांनी जणू काही मनसुबा आता बनवलाय की मोठे फटके खेळायचे आहेत. अजूनही धावा जास्तीत जास्त बनवायचे आहेत. इथे मात्र शरीराचा वेध घेऊन जाणारा चेंडू ब्लाइंड स्ट्रोक करण्याचा प्रयत्न जरूर होता. बॅक ऑफ द लेन टाकलेला हा चेंडू होता. पिक करू शकले नाहीत आणि त्याच्याचमुळे मात्र शरीराचा वेध घेतला गेला. हे दृश्य आपल्याला मैदानात पाहायला मिळालं. हा डॉट चेंडू नंतर धावसंख्येमध्ये कुठलाही फेरबदल झालेला नाहीये. धावसंख्या जर आपण पाहतोय धाव फलकावरती झालेली आहे 33, 33 धावा. षटकातील तिसरा बॉल घेऊन गोलंदाज तयार. ऑफ स्टंपवरती मात्र पिच केलं होतं परंतु कुठेतरी गती भरकटली गेली, दिशा भरकटली गेली आणि त्याचंच कारण वाईटच्या माध्यमातून आपण पाहू शकलात हा चेंडू इथे पाहायला मिळालाय आणि या वाईट बॉलने धाव संख्या आपण पाहिलं तर आता झालेली आहे धाव फलकावरती 34, 34 धावा.
पाहूया षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा घेऊन गोलंदाज तयार. यावेळेला मात्र आपण पाहू शकला तर चेंडू गेलेला आहे मागे सीमारेषेच्या पलीकडे. चौकार, 4 धावा. च्या मदतीने धावसंख्या आपण पाहू शकला तर धावसंख्या आता झाली आहे धाव फलकावरती 38, 38 धावा. जो वेग होता त्या वेगाचा वापर मात्र फलंदाजाने केला. फक्त बॅट लावली, दिशा दिली आणि 4 धावा मिळवल्या. पुन्हा एकदा चांगला बॉल खोलवर टप्प्यात टाकलेला हा चेंडू होता. ऑन ड्राईव्हच्या माध्यमातून लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. 1 धाव मिळवली. दुसऱ्याचा प्रयत्न तिथे मात्र अजिबात केला नाहीये. त्याचं कारण जर आपण पाहिलं तर थ्रो कीपर एंडला अगदी योग्य प्रकारे केलाय फिल्डरने. या एका धावेच्या सहाय्याने धावसंख्या आपण पाहिलं तर धावसंख्या धाव फलकावरती झालेली आहे 39. आजच्या दिवसात जर आपण पाहिलं तर 40 to 45 एव्हरेज स्कोर जो आहे तो आपल्याला पाहायला मिळालाय. पाहूया षटकातील पुढील बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार. फुलटॉस चेंडू होता. चेंडू बराच हवेमध्ये आहे. उंची गाठली आहे, लांबी गाठली नाही आणि त्याचंच कारण आपण पाहिलं तर दुसऱ्या अटेम्प्टला अगदी चांगलासा झेल टिपलाय. विकेटचं पतन, फलंदाज गॉन, बॅक टू द डगआउट. पाहिलं तर धाव संख्या धाव फलकावरती आता झालेली आहे 39. षटकातील आपण आता पाहिलं तर चेंडू आता बाकी आहे या सत्रातील. टॉस करण्याकरता दोन्ही टीमच्या कॅप्टननी सज्ज राहायचं आहे. स्वामी समर्थ वेडी विरुद्ध तोडफोड विराथन यानंतरची लढत असणार आहे. संकेत शेवटचा बॉल घेऊन तयार. अगदी चांगला बॉल स्लोअर 1 पद्धतीने हा टाकलेला चेंडू बॅटवर काही योग्य प्रकारे आला नाही आणि त्याचंच कारण आपण पाहिलं सिंगल ने ते या षटकाची झालेली आहे समाप्ती. 4 षटकं पूर्ण झाली. 4 षटकांच्या खेळानंतर धाव संख्या आपण पाहिलं तर धाव संख्या झाली आहे धाव फलकावरती 40. 41 धावांचं लक्ष्य हे समोर ठेवण्यात आलेलं आहे. आता या 41 धावा कशा प्रकारे जमवल्या जातील त्याचं या प्रश्नाचं उत्तर कशा प्रकारे नंदाळे संघाकडनं दिलं जाईल हे देखील आपल्याला पाहावं लागेल आणि त्याचा आखो देखा हाल ऐकवण्यासाठी आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आता होईल बदल. आपण ऐकणार आहोत व्हॉइस ऑफ वसई आडणे मिस्टर प्रमोदजी शेडगे यांचा आवाज.
तोडफोड संघ कॉल करतोय. टेल इज द कॉल अँड हेड इट इज. नाणेफेकीचा कौल इथे मात्र जिंकलेला आहे श्री स्वामी समर्थ वेडी. वैती साहेबांना मी विनंती करेन की आपण मॅचचा आनंद घ्यायचा आहे. नाणेफेकीचा कौल जिंकला, काय निर्णय असणार आहे? प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय असेल. प्रथम इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. आता मात्र तुम्हाला बॅटिंग करायची आहे, काय रणनीती आहे, काय प्लॅनिंग आहे? 50+ करण्याची प्लॅनिंग आहे. नक्कीच दोन्ही संघांना आपण शुभेच्छा आता देणार आहोत. चला मैदानाच्या दिशेने देखील आपण जाऊया. चला 2 बॅटर लगेच मैदानाच्या दिशेने जा. जशी प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल प्रमोदजी शेडके यांचा आवाज आपण ऐकणार आहोत. श्री स्वामी समर्थ संघानं मात्र टॉस जिंकलाय अँड इलेक्टेड टू बोल फर्स्ट निर्णय घेतलाय. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. मॅडीचा आवाज आपण ऐकतायत. मनाचे राजे ग्रुप चषक 2024 आपण वेडीचं हे सुप्रसिद्ध असं मैदान. सुरू असलेला क्रिकेटचा घमासान आणि त्यामध्ये पहिल्या फेरीतील शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. मांडे बॉयज या टीमने प्रथम बॅटिंग करताना 40 धावा फलकावर लगावल्या. त्याच्या प्रत्युत्तरात आता 41 धावा कशा पद्धतीने पूर्ण केल्या जातील याकडे सर्वांचे लक्ष वेधित राहिलेत. पहिला सामना यानंतर दुसऱ्या फेरीला सुरुवात होईल. तोडफोड विराथन टीम 2 आत करणार आहे श्री स्वामी समर्थ वेडी या टीमला. पहिलाच बॉल ऑन साइडला. अप्रतिम सुरुवात, दर्जेदार पाहायला मिळतो. चौकार 4. वर मात्र आक्रमकता सिद्ध करणारा दर्शनच्या बॅट मधून आपण पाहतायत एक अप्रतिम देखणा फटका पाहायला मिळाला. सरळ चेंडू निघून जातोय. 4 धावांकरता श्री गणेश नंदाडे टीमची 4 धावेने श्री गणेश होत असताना पाहायला मिळतोय. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, बॅटची एज अँड टेकन. गुड कॅच. फलंदाज बाद होताना आपण पाहू शकाल. बॅक टू द पॅव्हिलियन. दर्शन गॉन. बॉलवर चौकार आल्यानंतर कमबॅक कसं करावं हे नीलने यावेळेला जरूर दुसऱ्या बॉलवर दाखवून दिलं गेलं. कमबॅक आणि बॅकअप या 2 गोष्टी खूप महत्त्वपूर्ण असतात आपल्या आयुष्यामध्ये. चुकांवर चुका झाल्यानंतर मात्र सुधारणा करणं हे आपलं आद्य कर्तव्य असतं. पहिला बॉल चौकार आल्यानंतर स्वतःमध्ये असलेली गुणवत्ता काय आहे, नैपुण्य काय आहे, कौशल्य काय आहे याचं प्रात्यक्षिक दाखवलं मिस्टर नीलने. 2 बॉलचा खेळ झाला. 1 बाद 4. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर अजयला आपण पाहतायत. तिसरा बॉल. ह्या वेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. बॅटचं टॉप एज अँड टेकन. सुरेख झेल टिपला गेला. लगातार 2 बॉलवर 2 विकेट. नील इज ऑन अ हॅट्रिक.
संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 4. या धावसंख्येवर हॅट्रिकवर पोहोचलाय तो नील. खूप चांगली गोलंदाजी, अचूक टप्पा आणि भेदक मारा. या माऱ्यापुढे मात्र आपण पाहू शकतायत श्री गणेश नंदाडे टीमचे दोन्ही बॅटर अक्षरशः नमले. आणि आता हॅट्रिकवर नील. पहिले हॅट्रिक मनाचे राजे ग्रुप चषक वेडीच्या या मैदानात पहिले हॅट्रिक होईल का? यावेळेला चेंडूला पाहिलं, न्यायालयाला सोडून दिलं, लेफ्ट केलं होतं. कोणत्याही प्रकारचा खेळण्याचा दृष्टिकोन नव्हता मिस्टर सुनीलचा. संघाची धावसंख्या 4 वर जाऊन पोहोचले गेले. 41 धावांचा पाठलाग करताना पहिल्या बॉलवर चौकार दर्शनच्या बॅटमधून आल्यानंतर असं वाटलं की थिंकिंग पॉझिटिव्ह सहित बॅटिंग करेल, परंतु तदनंतर नीलने केलेला कमबॅक आपल्या संघासाठी. हलक्याशा हाताने चेंडूला फक्त फॉरवर्ड डिफेन्स खेळत असताना डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न नाहीये. सॉफ्ट हँडने मात्र फेकी केली, तत्पूर्वी सिंगल मिळते. या सिंगलच्या सहाय्याने 6व्या बॉलवर आता मात्र स्वप्नीलला स्ट्राईक मिळत असताना 5 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 5 वर जाऊन पोहोचली गेली. षटक क्रमांक पहिला आहे. 41 धावांचं टार्गेट सेट केल्यानंतर आपण पाहतात 35 रनची अजून 36 रनची नितांत आवश्यकता आहे. खूप चांगले ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येकाचे लक्ष वेधणाऱ्या या ट्रॉफीज, आणि त्यासाठी करावे लागतील तुम्हाला अफाट कष्ट आणि प्रचंड मेहनत. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, पंचरकडे हलकीशी अपील, परंतु इथे विकेट किपर दक्ष होते, तटस्थ होते. रनआउटच्या स्वरूपात या वेळेला जरूर बाद होताना पाहायला मिळतील. बॅक टू द डगआउट. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. 18 बॉल आणि 36 रनची आवश्यकता. वेलकम बॅक. पुन्हा एकदा स्वागत आहे. षटक क्रमांक पहिला कंप्लीट झाला. आता 18 बॉल आणि 36 रनची आवश्यकता आहे. प्रति चेंडू गणिक 2 धावांचं कॅल्क्युलेशन यावेळेला जरूर करावं लागणार आहे. सिंगल डबलला महत्त्व दिलेलं नाही आहे. पहिल्या बॉलवर चौकार वगळता आपण पाहिलं तर 2 फलंदाज बाद झाले. निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे मैदान, हिरवळ मैदान आपण SP ट्रॉफीज पावसाळ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आणि तदनंतर हलकंसं गवत यावेळेला आता सुकताना आपण पाहू शकाल. परंतु चेंडू खूप वेगाने ट्रॅव्हल होत आहेत, ही खूप मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट आहे. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर विपुल. चला थोडीशी घाई करा, जरा स्पीडअप करा जरा गेम. अजून आपल्याला 4 सामने इथून कव्हर करायचे आहेत. हा सामना वगळता ऑन साईडला खेळण्याचा दृष्टिकोन जरूर होता. फिल्डर त्या ठिकाणी स्वतः गोलंदाज येत आहेत. व्हॉट अ कॅच, अ ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग अँड फिल्डिंग एअर. कॉट अँड बोल्ड. फलंदाज बाद होताना बॅक टू द डगआउट. मिस्टर सुनीलला यावेळेला मात्र आपण पाहू शकतायत परतावं लागतं. गॉन. राजू यावेळेला आपण पाहतात एक डान्सरच्या स्वरूपात. आणि शुभमजी पाध्यायांना मी एकच रिक्वेस्ट करेन की मिकी माऊसचा किट जर आणून दिला तर अजून एक या स्पर्धेला अप्रतिम वेगळीच जरूर शोभा वाढेल या स्पर्धेची. फलंदाजाला नेण्यापासून तर आणण्यापासून त्यांचं ते काम असेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 5 या धावसंख्येवर. पहिल्याच बॉलवर सफलता मिळाली विपुलला. प्रतिम ब्युटिफुल डिलिव्हरी, अनबिलिव्हेबल. पहा अचूक टप्पा यावेळेला जरूर पाहायला मिळतो, कारण समालोचन कक्ष ॲक्रॉस असल्यामुळे तो
टप्पा कुठे एक्झॅक्टली या वेळेला पिच होताना पाहायला मिळतो हे वर्णन करूच शकणार नाही. खूप चांगली गोलंदाजी विपुलची. पुन्हा एकदा बॉलर. यावेळेला सरळ जरूर चेंडू निघून जातोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी विपुलच्या माध्यमातून 41 धावांचा पाठलाग करत असताना नामुष्की ओढवली. पुन्हा एकदा बॉलर तयार. 3 बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. 5 रन्स ऑन द बोर्ड लागल्यात आहेत. चौथा बॉल घेऊन विपुल झटपट गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा फुलर लेंथ चेंडू होता. यावेळेला आपण पाहू शकला थोडंसं प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळण्याचा दृष्टिकोन ठेवला होता. परंतु विपुलची या वेळेला काय गोलंदाजी बहरले गेले. परफेक्ट फलंदाजाला तो रीड करतो. त्याचा बॅटिंग स्टान्स कसा आहे, त्याची स्टँडिंग बॅटिंग पोझिशन काय आहे, त्याचं फुटवर्क काम करतंय का, कोणत्या क्षेत्रामध्ये तो खेळण्याचा दृष्टिकोन ठेवतो, या सर्व गोष्टींचा सारासार विचार करता गोलंदाज परिपक्व आहे. पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं गेलं. ही सर्वात बेस्ट अँड बेटर लेंथ लाईन आहे. आणि या वेळेला शेवटचा बॉल विकेट मेडन ओव्हर येईल का पाहायचंय. जसं परवाच्या दिवसामध्ये धडाकेबाज चषकामध्ये सुप्रसिद्ध मैदान वडवलीचं 50व्या वर्षामध्ये भावेश पवारने विकेट मेडन ओव्हर टाकण्याचा पराक्रम केला आणि मॅन ऑफ द मॅचचा हकदार ठरला. पुन्हा एकदा बॉलर तयार. अप्रतिम ब्युटिफुल डिलिव्हरी, विकेट मेडन ओव्हर, क्या बात आहे. आजच्या दिवसातील या स्पर्धेतली पहिली विकेट मेडन ओव्हर निर्धाव षटक टाकण्यात विपुलला यश मिळालं. 2 षटकांचा खेळ अखेरीस संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते श्री गणेश नंदाडे या टीमची. परिपूर्णतः थांबले, स्थिर राहिले. 5 या धावसंख्येवर पहिल्या षटकामध्ये 5 धावा आल्या. चला, नो मीटिंग नो टाइम, प्लीज डोंट वेस्ट द टाइम मांडे बॉयज टीम. आणि कृपया करून 5 दिवस ही खेळपट्टी आपल्याला व्यवस्थित ठेवायची आहे, म्हणजे जिवंत ठेवायची आहे. नासधूस कोणत्याही प्रकारची होऊ नये. राजू यावेळेला आपण पाहतायत क्या बात आहे. राजू मेमेक्री सुद्धा ते करतायत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे 5. मांडे बॉयज टीमने कमबॅक केलंय. ॲब्सोल्युटली सुपर बॉलिंग बाय विपुल. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली. 2 कॅमेरा सहित राहुल हे कॅमेरामॅन आपल्याला पाहायला मिळत आहेत जे एक्स्ट्रा कव्हरला आहेत. आणि लॉंग ऑनला आपण पाहिलं तर अश्विन गोपाळे, सिद्धार्थ कदम ही त्रिमूर्ती या स्पर्धेच्या माध्यमातून, आणि जे प्रोप्रायटर स्वतः आहेत विपुल पांडुलकर. ऑन साईडला फटका तर छान खेळलाय, परंतु तेवढं प्रॉपरली बॅटचं एलिव्हेशन नव्हतं. खराब फिल्डिंग. आणि इथून आपण पाहताय चेंडूला स्टॉप केलं गेलंय. पाहता पाहता 2 धावा कंप्लीट केल्या जातील. या दुहेरीने संघाची धावसंख्या 7च्या घरामध्ये. 11 बॉल आणि 34 रनची आवश्यकता आहे. यानंतर दोन्ही संघ सज्ज राहायचे. श्री स्वामी समर्थ वेडी टीम आणि तोडफोड विराथन या 2 संघांच्या दरम्यान आपल्याला एक बिग फाईट, बिग मॅच आपल्याला पाहायला मिळेल. पुढील बॉल पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. यावेळेला हा बॉल मिस्टर अनिकेतचा आपल्याला पाहायला मिळतो. टप्पा पडल्यानंतर थोडासा चेंडू बाउन्स झाला आणि सरळ चेंडू निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. फलंदाज मिस्टर रघु आणि एका साईडला शैलेश अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. शैलेश स्ट्राईक एंडकडे. संदेश ह्यावेळेला आपण पाहतायत बॅटिंग एंडकडे आहे. ऑफ साईडला फटका तर छान खेळला गेलाय. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहेत त्या ठिकाणी. कोणतीही मिस्टेक करणार नाहीयेत. नो मिस्टेक. एक्सलंट फिल्डिंग. व्हेरी वेल कॅच. फलंदाज बाद.
पर 9 बॉल आणि 34 रनची आवश्यकता. नामुष्की ओढवले गेले, परिपूर्णता आपण पाहू शकतायत. विजयाचे नाव किनाऱ्याला कोणता संघ लावेल याकडे लक्ष वेधित राहिलंय. मिस्टर साई पाध्येला सुद्धा आपण पाहतायत, चांगली मेहनत त्यांची सुद्धा राहिली या स्पर्धेच्या माध्यमातून. चिराग असतील, सर्वेश असतील, प्रणय असतील, तुषार भुईर असतील, भाविक असतील, संपूर्ण जे आपण पाहतात यश असेल, संपूर्ण मनाचे राजे वेडी ग्रुपच्या माध्यमातून जे कष्ट घेतलेत. कारण शुभमजी पाध्ये यांना माहिती आहेत यानंतर सर्व सूत्रे मात्र तुम्हाला आयोजकाच्या बाबतीमध्ये घ्यायची आहेत मनाचे राजे वेडी ग्रुपच्या माध्यमातून. आणि त्यासाठी हे धागेदोरे मात्र त्यांना आत्तापासूनच शिक्षण दिलं जातं. तुम्ही बिनधास्त राहा, जरूर स्पर्धा भरवा, आम्ही तुमच्या पाठीशी नेहमीच सदैव असू. वेळेला प्रतिम गुड डिलिव्हरी, खूप चांगली गोलंदाजी. जास्तीत जास्त आपण पाहिलं तर चेंडू मिस झालेत, बीट झालेत, निर्धाव बॉल जास्तीत जास्त आलेत. जणू काही विकेट किपर आणि गोलंदाज यांच्यामध्ये प्रॅक्टिसचा सामना सुरू आहे. मांडे बॉयज टीमने कमबॅक केलंय या सामन्यामध्ये. ॲब्सोल्युटली सुपर बॉलिंग, खूप चांगली गोलंदाजी. 7 धावा फक्त 4 बॉलचा खेळ झाला. 8 बॉल आणि 34 रन्स. लो फुलटॉस बॉल होता, थोडासा खाली राहिला होता. कडेकडे स्ट्रोक करण्याचा प्रयत्न केला, सिंगल मेल, सिंगलमधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. अंडरआर्म फेकी केली जाते. फलंदाज बाद. मॅग्निफिसंट फिल्डिंग. फलंदाज बाद होताना जी बॉडी लँग्वेज आहे ती मात्र दर्शन व्यतिरिक्त कोणत्याही फलंदाजाकडे ती दिसली नाही. फलंदाज बाद गॉन. तेहतीस रनची अजून सुद्धा नितांत गरज. फलंदाज बाद होताना थोडीशी बॉडी लँग्वेज ढासाळलेली आहे. फलंदाज यावेळेला कोणताही तग लावून राहण्याचा प्रयत्न करत नाहीयेत आणि इथून मात्र आता मोठे फटकेच मारावे लागणार आहेत. हवाई सफर तुम्हाला करावा लागेल. 7 बॉल आणि विजयासाठी 33 रनची नितांत आवश्यकता. यानंतर दुसऱ्या फेरीला सुरुवात होईल. पहिला सामना तोडफोड विराथन वर्सेस श्री स्वामी समर्थ वेडी. यंगस्टर माकणे टीमला बाय मिळाले, त्यांना तिसऱ्या फेरीत लगेच खेळावं लागेल एका संघाबरोबर, कारण त्यांना दुसऱ्या फेरीत थोडीशी रेस्ट मिळाली. निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे सुप्रसिद्ध असं मैदान. यावेळेला मात्र ऑन साईडला आपण पाहतायत, ऑफ साईडला चेंडू येतोय. ज्या पद्धतीने ऑन साईडला खेळण्याचा दृष्टिकोन होता, परंतु मिस टायमिंग स्ट्रोक आणि 38 सर्कलच्या अगदी जवळ हा चेंडू मात्र आपण पाहू शकलात कॅरी करत असताना. झेल करवी फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. 8 या धावसंख्येवर जवळपास 8 धक्के पाहायला मिळत आहेत. 8 वर 8 अशी बिकट स्थिती आतापर्यंत आपण पाहू शकाल. 7 विकेट्स गेलेले आहेत. 8 रन्स. कॉन्ट्रीब्युशन झालं नाही, जे हवं तेवढं कॉन्ट्रीब्युशन प्रत्येक फलंदाजाने केलं नाही. कारण क्रिकेट हा खेळ एका दुसऱ्याचा नाही आहे, तर 11 जणांनी मिळून चांगलं क्रिकेट खेळणे हे आद्य कर्तव्य. एक काळ असा होता की फक्त फलंदाज म्हणून जास्तीत जास्त भरणा व्हायचा, परंतु आता तसं राहिलेलं नाही. आता तुम्हाला ॲज अ ऑलराऊंडरची भूमिका प्रत्येक संघामध्ये करावी लागते. ग्रेट डिलिव्हरी, भन्नाट वेग पाहायला मिळाला. तेच तर्रार चेंडू होता आणि सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये विसावला. डॉट बॉलची सांगता होते. संघाची धावसंख्या 8, बॉल फेकून झालेत ते 2. 2 बॉलचा खेळ झाला. 8 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. पुन्हा एकदा बॉल तयार. गोलंदाजी मार्कवर प्रज्ञेश यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. ऑन साईडला खेळला गेलाय. सेफ झोन मध्ये आहे. मिडॉनचा फिल्डर पुढे सरसावतोय. तत्पूर्वी संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते सिंगलच्या सहाय्याने 9. बॉल फेकून झाले ते 3.
3 बॉलच्या समाप्तीनंतर 9. हळूहळू विजयाचा सुगंध आणि विजयाची नौका मात्र यावेळेला किनाऱ्यावर लावत असताना हा चेंडू आपण पाहिला, सरळ चेंडू लेफ्ट केलं. तर इथून फलंदाजाला सुद्धा माहिती आहे की आपण विजयापासून खूप दूर चाललेलो आहोत. इथे फक्त परिपूर्ण फॉर्मॅलिटी पूर्ण करावी लागेल. स्विच हिट यावेळेला जरूर करण्याचा प्रयत्न केला गेला. बॅट अँड बॉल मध्ये कोणताही कोऑर्डिनेशन नाहीये. वेळेला स्विच हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला आणि अशा प्रकारे मांडे बॉईज या टीमने बाजी मारली या सामन्यामध्ये आणि श्री गणेश नंदाडे टीमला या ठिकाणी पराभूतच्या छायेत नेलं. तर हँडशेक करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे श्री गणेश नंदाडे टीम. चला शेक हँड करूनच मैदानाचा ताबा सोडा श्री गणेश नंदाडे टीम. चला श्री स्वामी समर्थ वेडी टीम आपण लगेच फिल्डिंग सजून घ्यायची आहे. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना 4 षटकांचा